मित्रांनो नमस्कार. आपलं मार्केट असो, आपलं आयुष्य असो, आपल्याला जर सक्सेस व्हायचं असेल ना, तर मी आज बघितलं या सक्सेस साठीचे जे गुरुमंत्र आहेत ना, ते आपल्याकडे रस्त्यावरती पडलेत असं म्हणायला हरकत नाही. जाता येताना ज्या पाट्या आपण वाचतो ना, त्यानं जर थोडं जीव लावून वाचलं, तर मार्केटसाठीचे सगळ्यात महत्त्वाचे गुरुमंत्र तिथंच लिहिले. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. अपघाती वळण आहे गाडी सावकाश चालवा. मार्केटमध्ये मार्केट आपल्याला पुढच्या गोष्टी सांगत राहतं. या पाट्यांसारखंच. फक्त प्रॉब्लेम असा आहे, आपण या पाट्यांवरती लक्ष जर नाही दिलं, तर पाट्या टाकायची वेळ येते आपल्याला. आणि बऱ्याच माझ्या मित्रांसोबत तेच व्हायला लागलेलं आहे. काय करायला पाहिजे? मार्केट स्वतः आपल्याला सांगतं, की बाबांनो, आजचा दिवस मनाला ब्रेक लावा, शांत बसा. एक मार्केटची रेंज लक्षात घेऊन काम करणं अत्यंत गरजेचं आहे. आता काही गोष्टी कशा लक्षात घ्यायच्या, त्या आजच्या व्हिडिओमध्ये मी एक-एक करून तुमच्यासमोर मांडतो. कारण आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी सध्या बाजारात घडतायत. उद्याच्या दृष्टिकोनातनं काही फंडामेंटल ॲट्रिब्यूट्स आहेत, जे लक्षात घेणं गरजेचे आहेत. सोबत निफ्टीची एक्सपायरी पण आहे. तर सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला रेझिस्टन्स अँड सपोर्टवरती थोडीशी चर्चा करूयात आणि मग काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती पण एक-एक करून तुमच्याशी मी चर्चा करतो. सगळ्यात पहिलं तर आपण बघितलं निफ्टीचा जर आपण विचार केला, तर निफ्टीची क्लोजिंग खूप चांगली झाली मित्रांनो. खालच्या दृष्टिकोनातनं मी सगळ्यात पहिले तुम्हाला सपोर्ट 1 निफ्टीचा 22,850, सपोर्ट 2 22,800, सपोर्ट 3 22,730. लक्षात. रेझिस्टन्सचा जर विचार केला, तर R1 वरती जर निघायला लागलं, तर पहिलं हर्डल आहे 22,950. याला जर कट केलं, तर R2 मध्ये 23,030 आणि R3 आपल्यासाठी आहे 23,120. या पद्धतीने लक्षात ठेवा. आता इथे जर आपण मिड कॅपचा विचार केला, मिड कॅपचा, तर मिड कॅपसाठी ज्या लेव्हल्स आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, त्याच्यामध्ये क्लोजिंग 50,817 वरती झाली आहे. मिड कॅपमध्ये S1 चा जर आपण विचार केला, सपोर्ट 1, तर 50,730 ही पहिली लेवल. सपोर्ट 2 चा जर विचार केला, तर 50,600 आणि सपोर्ट 3 चा जर विचार केला, तर 50,400. लक्षात ठेवायचं. रेझिस्टन्सचा जर विचार केला, तर R1 50,900, R2 51,070 आणि R3 51,230. आणि तिथे जर आपण स्मॉल कॅपचा विचार केला, आज सगळीकडे रॅली दिसली, पण काही गोष्टी उद्याच्या दृष्टिकोनातून लक्षात घ्यायच्या. थोडेसे बदल घडलेत काही, जे उद्यासाठी प्रॉब्लेमॅटिक असू शकतात. सपोर्ट 1 चा जर विचार केला स्मॉल कॅपसाठी, तर 15,670, 15,670. सपोर्ट 2 चा जर विचार केला, 15,550, 15,550 आणि सपोर्ट 3 15,430. इथं जर रेझिस्टन्सचा विचार केला, तर 15,850, R2 15,950 आणि R3 16,000, R3 16,050. या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. या तिन्ही वेगवेगळ्या इंडायसेस बाबतीमध्ये रेझिस्टन्स आणि सपोर्टच्या लेवल. आता निफ्टीच्या दृष्टिकोनातून जर आपण उद्याचा विचार केला, उद्या एक्सपायरी. एक्सपायरीच्या दृष्टिकोनातनं मी आजही ओआयच्या बाबतीमध्ये बोललो होतो. आता हा जो ओ आहे ना मित्रांनो, मी जे आता बोललो ना तुम्हाला, अपघाती वळण आहे सावकाश गाडी चाल. ओआय जे आहे ना, आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजवतं, सांगतं, की जर एका पर्टिक्युलर रेंजमध्ये कॉल
आणि पुट रायटर्स हे बसून असतील, तर या केसमध्ये कधीही लक्षात ठेवा, त्या पर्टिक्युलर रेंजमध्ये तुमचा माझा खिशे कापायचे काम हे लोक करतात. त्याच्यामुळे सावधान होऊन जायचं, हे फार गरजेचं आहे. आज जसं जवळपास 150 पॉईंटची रेंज होती, मी आज बोललो होतो टेलिग्रामवर. आता उद्याच्या दृष्टिकोनात एक्सपायरी आहे म्हणून मी क्लिअर करतो, ज्या लेवल्स मी तुमच्याशी जोडले आहेत, आता बोललोय ज्या लेवल बद्दल, त्या लेवलवरती लक्ष ठेवायचं. आज रात्री युएस फेड ची मीटिंग होईल आणि मी हिंदी व्हिडिओ मध्ये सुद्धा बोललोय. प्रोबॅबिलिटी आहे की 25 बेसिस पॉइंट म्हणजे 0.25% रेट ऑफ इंटरेस्ट कट होण्याची शक्यता हे मार्केट कन्सिडर करून चालत आहे. जरी झालं तरी काही फार विशेष गोष्ट नाही. मी परत एकदा सांगतो, कारण मध्यंतरी त्यांचं मार्केट पडलं तेव्हा आपण पार्टिसिपेट केलं नव्हतं, आपण त्यांच्यासोबत पडलो नाही, म्हणून ते वाढले म्हणूनही आपल्याकडे काही फार म्हणजे लागली खुशी किंवा फारच लागली दिवाळीवर बढिया एकदम असं काही. तर हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं त्यांच्या दुःखात आपण जास्त दुःखी नाही होणार, कष्टी नाही होणार आणि त्यांच्या सुखामध्ये आपण फार उड्या नाही मारणार. ठीक आहे, जसं मी म्हणतो बेगानी शादी अब्दुल्ला दिवाना आता सध्या होत नाहीये, पण इम्पॅक्ट आपल्यावरती होईल जर आज तिथे मार्केटमध्ये निगेटिव्हिटी जर आपल्याला पाहायला मिळाली. सध्याचा जर आपण विचार केला, या वेळेला जेव्हा मी हा व्हिडिओ बनवतोय, या वेळेला जर आपण विचार केला आणि इथे जर आपण युएस डाव फ्युचर वगैरेची जर लक्षात घेतलं तर बऱ्यापैकी पॉझिटिव्ह. पण आपल्या दृष्टिकोनातनं एक गोष्ट थोडी प्रॉब्लेमॅटिक आहे, लक्षात घ्या. आणि ती गोष्ट काय मी तुम्हाला सांगतो. ती गोष्ट आहे मित्रांनो, आजचा जो FIIचा डेटा आलाय ना, प्रॉब्लेमॅटिक. आजचा FIIचा डेटा जवळपास 1100 कोटीची विक्री. भले आपली 2100 कोटीची खरेदी असू द्या, ही 1100 कोटीची विक्री जी आहे ना, ही खटकायला लागली. ही जी विक्री आहे ना, ही 23,000च्या लेवलला निफ्टीला क्रॉस करून होल्ड नाही करू द्या. सध्या ही जी विक्री आहे, ही आपल्या मार्केटमध्ये यांची परिस्थिती अशी होऊन बसली आहे, ठरलं तर चावतं, सोडलं तर पळत. आपल्या मार्केटमध्ये सुद्धा प्रॉफिट बुकिंगला चालना मिळते. या गोष्टींमुळे ना असं होतं, प्रॉफिट बुकिंगला चालना मिळते. आज जर यांची खरेदी असली असती, तर हे अजून एक पॉझिटिव्ह आपल्या मार्केटसाठी एक द्योतक राहिला असतं की 23,000 बहुत चिंता नाहीये, एकदम व्यवस्थित जाऊन थांबेल. तर यार इथे हा घोळ आहे. त्याच्यामुळं हा जो घोळ आहे याच्यावरती कधीही लक्ष ठेवून चला. म्हणजे थोडक्यात अपघाती वळण आहे, वाहने सावकाश चाल. उद्या लेवल्स वरती लक्ष ठेवा. टेलिग्राम वरती दिवसभर माझ्यासोबत राहा. रिअल टाइम मी ज्या लेवल्स आहेत त्याच्यावरती तुमच्यासोबत वेगवेगळी चर्चा करत असतो, तेही तुम्हाला खूप फायद्याचं ठरेल. आजचा हा व्हिडिओ ज्या काही 2-3 ज्ञानाच्या गोष्टी जोडल्या त्या कशा वाटल्या मला जरूर कमेंट करून तुम्ही सांगा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल मित्रांनो जास्तीत जास्त तुमच्या मित्र, फॅमिली, परिवार सर्वांसोबत याला शेअर करा. जास्तीत जास्त सबस्क्रिप्शनची गरज आहे. मराठी माणसासाठी हे चॅनल खास करून मी जोडलंय, रिटेल इन्व्हेस्टरसाठी. लक्षात घ्या, आपल्यासाठी कोणी नाही, आपलं आपल्यालाच जे काही ते करणे. म्हणून हा एक प्रयत्न आहे छोटेखानी. तर प्रयत्न करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.